माझं राहणं इथलंच प्रॉपर बोलत होते. सर तुम्ही याच्या पहिले कुठं जॉब केली होती? याच्यापुढे मी माझं जसं 12वी झालं, मी सुरुवात 12वी झालं फर्स्ट इयरसाठी मी वनिला शिकायला गेलो आणि तिथून माझं स्पर्धा परीक्षाचं तयारी चालू झाली. फर्स्ट इयर सेकंड इयर फायनलला असताना मग मी असं भरत्या द्यायचो. भरत्या देता मग माझं यश म्हणजे महाराष्ट्र सेक्युरिटी बोर्ड म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचं महामंडळ आहे, तिथं माझं सिलेक्शन झालं. मला 2017-18 माझं सिलेक्शन झालं. जनरली मी 1-2 वर्ष सर्व्हिस केली तिथे. पण मला असं कुठेतरी वाटत होतं की सेमी गव्हर्नमेंट बॉन्ड आहे, कुठे आपण काहीतरी मोठं केलं पाहिजे असं मला वाटतं त्यावेळेस. तर मग मी आणखी एक्झाम सुट्टीला आलो, आणखी एक्झाम दिली आणि मग मी परीक्षा पास झालो. माझं फायनली 2021ला सिलेक्शन झालं भारताच्या तिथं सीमा पोलीसला. तुम्ही आता आर्मीत आहे तर तुम्हाला या देश म्हणजे सेवा ह्या समाजाबद्दल सेवा कशी केली? तर माझं असं आहे, माझं जे काम आहे ते सर्वात अभिमानाचं काम आहे. कारण देशाची सेवा करणं हे सर्वात मोठं आणि सर्वात जगामध्ये जर मान रिस्पेक्ट मिळत असेल तर फौजीला सर्वात जास्त रिस्पेक्ट मिळतो. तुमचं शिक्षण कुठपर्यंत? माझं मी BA केलं, त्यानंतर माझं BAला इंग्लिश लिटरेचर होतं. त्यानंतर मग मी MA इंग्लिशमध्ये केलं आहे फर्स्ट आणि सेकंड इयर. नंतर मग माझं सिलेक्शन झालं तर मग माझं स्टॉपच आहे. तुमचं स्वप्न लहानपणापासून आर्मी बनण्याचं होतं का दुसऱ्या फील्ड? तर मला असं वाटत होतं की ज्यावेळेस पोलिसांचं असं बघायचं ना, तर त्यावेळेस मला असं वाटायचं की आपण पण असं वर्दी आपल्या पण अंगावर पाहिजे, आपण पण वर्दी एक दिवस घालणार असं वाटलं. त्यावेळेस असं वाटतं आपण पण त्यांच्यासारखं बनावं. आणि जसं मग मी मोठं झालं, 10वी झालं, 12वी झालं, मला असं वाटत होतं की पोलीसपेक्षा आपण जर फौजी बनलं तर पोलिसांपेक्षा जास्त समाजामध्ये मान रिस्पेक्ट आहे. ज्यावेळेस एक जवान शहीद होतो ना, तर कितीतरी लाखो लोक श्रद्धांजली देतात. आणि पोलिसांचं तर माहीत आहे की त्यांनी त्या पद्धतीत तर तेवढं काही रिस्पेक्ट मिळत नाही. तर मला असं वाटतं की पोलीसपेक्षा आर्मीमध्ये आपण जाऊ, त्याच्यामध्ये जास्त त्याच्यामध्ये आपल्याला रिस्पेक्ट मिळेल. तर मी याच्यामध्ये म्हटलेलं आहे. जर तुम्ही फौजी बनण्यासाठी कुठलं म्हणजे तुमची प्रॅक्टिस कुठं केली तुम्ही? तर मी मधीला आलो आणि माझं सांगितलं ना, मी MSF मध्ये सिलेक्शन झालं. त्यानंतर मला मग भरतीची ॲड आली. जसं स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC थ्रू मग CAPFच्या कोर्सेस आहे, जसं BSF, ITBP, CISF, आसाम रायफल. तर या कोर्सेसमध्ये त्यामार्फत सिलेक्ट होतं. ही एक्झाम असते, याचा 100 मार्काचा पेपर असतो.